जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही कॉमेंट्स आहेत, तर त्यांचे अडचणी काय आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतात, आदिवासी कोणत्याही धर्माचे असू शकतात, सरकार मान्य आहे, पण आदिवासी विकास विभाग हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. भारतीय संविधानाची दिशाभूल हक्क मूलभूत हक्क मिळालाच पाहिजे. धर्म बदलला तर बापाचे रक्त डीएनए बदलत नाही. विधिमंडळ पण पडवाट काढत असेल तर आदिवासींना न्याय कुठे मागावा? स्वाती लोकांनी शपथ घेऊन कूटनीती चालवणे योग्य नाही. हे बघा, बरोबर आहे. जात ही म्हणजे व्यवसाय म्हणजे ते सिद्ध व्हायचे. जे काही व्यवसाय आपले पूर्वज करायचे त्याच्यावरून जात म्हणजे हे जे आता मनवादीने जे धर्म बनवले त्याच्यामध्येच ही होती वर्ण व्यवस्था. आणि या वर्ण व्यवस्थेमध्येच ज्याच्या वाडवडील पूर्वज जो धंदा करायचे त्याच्यावरनं ती जात ठरली जायची. आता जी जात आहे ती धर्म बदलल्याने तू त्या जाती धर्म बदलू शकतो, जात बदलत नाही. परंतु आता सगळीकडं जे आहे जातीचा राजकारण हा लोकांना राजकारण्यांना सोयीस्कर वाटतो, म्हणून हा खेळ आहे. तर हे आपण समजायला पाहिजे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर आता सीईटीच्या फॉर्म मध्ये विचारलंय की कास्ट व्हॅलिडिटी आहे की नाही, किंवा जर अप्लाय केलं तर त्याचा अप्लिकेशन हो, तर तुम्ही ते अप्लाय करा. तुम्हाला तिथं जे सीईटीचा अप्लाय केल्यावरती त्याचा जो अप्लिकेशन नंबर येईल तो अप्लिकेशन टाकून आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेरी आहे, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळू शकते का, ते काढू शकतात? हे बघा, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे सवर्णीय ज्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे 8 लाखापेक्षा इन्कम कमी आहे, फॅमिलीचे इन्कम, त्यांना ते ईडब्ल्यूएस साठी पात्र आहे. मात्र त्याच्यामध्ये जर तुम्ही कोणत्या मागास प्रवर्गातील असाल, आता तुमच्याकडे व्हॅलिडिटी पण आहे म्हणजे तुम्ही मागास प्रवर्गामध्ये पण आहे, तर तुम्ही ईडब्ल्यूएस ला यू आर नॉट अप्लिकेबल. तुम्ही ते ईडब्ल्यूएस काढू शकत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी मागास प्रवर्गामध्ये आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, मी नवीन कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बनवू शकतो का? हे बघा, जर तुमच्याकडं जुनं कास्ट सर्टिफिकेट असेल, जुनं कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तेच राहू द्या, त्याच्यासाठी नवीनची काही गरज नाहीये. आणि जर तुम्हाला नवीन कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर मग तुम्हाला नव्याने कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करावं. आणि नव्याने कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करताना मग तुम्हाला संबंधित डिपार्टमेंटचं शिफारस पत्र ते लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही कॉलेज शिकत असाल तर कॉलेजचा फॉर्म 15 किंवा कुठं नोकरी निमित्त जर तुम्ही करत असाल तर मग त्यांचा जो सक्षम अधिकारी आहे त्यांचा शिफारस पत्र हे लागतं. आणि जर हे करत असाल तर मग करू शकता. परंतु जर तुमच्याकडे ऑलरेडी जुना असल्यावरती नवीन करण्याची आवश्यकता नाहीये. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी साठी सर 2000 रुपये मागत आहेत. हे बघा, आता सगळीकडं देशात भ्रष्टाचार फोफावला आहे आणि याच्या बाबतीत मागील अधिवेशनात स्वतः आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे याबाबत विधानसभेमध्ये सांगितलं होतं की जात पडताळणीमध्ये हे पारदर्शकता आणायला हवी आणि त्याच्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार आहे. आणि अनेक विधी आपल्या ज्या विधानसभेमध्ये अनेक आमदारांनी त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे सरकारला धारेवर धरलं होतं, परंतु त्याच्यामधनं काय शेवटी निष्पन्न होत नाही. कुठंतरी तुमचा एखादा वीक पॉइंट असला का त्यांच्या आशा बळावतात. जर तुमचे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित असले तर तिथं ते काही डिमांड करत नाही, परंतु जिथं पण तुमची थोडी त्रुटी असतात तर त्यांच्या अपेक्षा या बळकावतात.
नेक्स्ट क्वेरी आहे, पुरावा म्हणून चुलत भावाची कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉपी जोडली तर चालते का? हो चालते, परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केली चुलत भावाची तर आपण जात सिद्ध करण्यापासून मुक्त झाले असं नाहीये. 2017चा जो GR आहे रक्त नाते संदर्भ अंतर्गत कास्ट व्हॅलिडिटीचा, तर त्याच्यामध्ये म्हणजे स्पष्ट उल्लेख आहे का तुम्ही रक्त नात्यांची व्हॅलिडिटी लावली याचा अर्थ तुम्ही जात सिद्ध करण्यापासून मुक्त होत नाही. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्लस चुलत भावाची शाळेची LC प्लस त्यांचा काही ID प्रूफ असेल, आधार कार्ड, रेशन कार्ड वगैरे, तर या सगळ्यांना जे आहे एका PDF मध्ये मर्ज करून आणि नंतर अपलोड करा. तर याच्यामुळं मग ते तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि प्लस रक्त नाते संबंध स्पष्ट व्हायला पाहिजे. आता तुमचे वडील, चुलत भावाचे वडील याची पण म्हणजे असे जे LC वगैरे काय असेल किंवा काय महसुली पुरावे असतील तर ते पण तिथं जोडणे आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर आजोबांचा कास्ट सर्टिफिकेट आहे पण 1950चा काहीच पुरावा नाही आमच्याकडे आणि आजोबा शिकलेले नव्हते तर काय करावे? हे बघा, समितीला पण कळतंय का 1950 पूर्वीचे पुरावे जनरली अनेकांकडे नसतात, परंतु समिती जे प्रकरण आहे ते 2 अँगलनी पाहते. तुम्ही म्हणजे परराज्यातून आलेले तर नाही ना, म्हणून तुम्ही जास्त पहिला जो आपला सिद्ध करायचा आहे का तुम्ही महाराष्ट्रात 1950 पूर्वीचे पासूनचे कायम रहिवासी आहे. आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही 1960च्या जवळपासचे पण पुरावे जर जाती संदर्भात जोडले तरी म्हणजे समितीचा समाधान होतो. फक्त इथं जर तुमचा जो वंशावळ ते सविस्तर विस्तृत करा, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये नातलग समाविष्ट करा आणि त्या अनुकूल डॉक्युमेंट अपलोड करा, म्हणजे काही अडचण येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी गेल्या 2 वर्षापासून व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन कागदपत्र फॉर्म भरला होता. मला तिथे सांगण्यात आले की सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकाऱ्याचे नियुक्त केलेले पत्र दिल्याशिवाय व्हॅलिडिटी होणार नाही. बरोबर आहे. हे बघा, तुम्ही ज्यावेळेस नोकरीला लागल्यानंतर तुम्हाला ज्या सक्षम अधिकाऱ्यांनी नोकरीचं पत्र दिलंय रुजू होण्याचा त्याचा म्हणजे तुम्हाला शिफारस पत्र व्हॅलिडिटीसाठी तो जोडावा लागेल, किंवा तुमचा जो कार्यालयीन अधीक्षक आहे म्हणजे क्लास 1 लेवलचा जो अधिकारी आहे त्याचा तिथं लेटर लागणार आहे, म्हणजे शिफारस पत्र आपण त्याला कव्हरिंग लेटर म्हणतो, तर तो तिथं लागणार आहे, तरच ती व्हॅलिडिटी कन्सिडर केली जाते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर आमच्या भावकीमध्ये व्हॅलिडिटी आहे फादरच्या सख्या चुलत भावाकडं पण देत नाही, भावकीमधील दुसऱ्याची जमीन का? हे बघा, आता जर तुमचे नातलग जे आहे ते तुम्हाला ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देत नसेल तर आपल्या वेबसाईट वरती पण म्हणजे आपण तिथं शोधू शकतो त्याची जी व्हॅलिडिटी, जर ती ऑनलाईनच्या असेल तर आपल्याला तिथे दिसते, परंतु ऑफलाईन मध्ये असेल तर ती दिसत नाही. आता राहिला प्रश्न शक्य भावकीमधली, मग ती भावकीमधली ज्याची म्हणजे दुसऱ्याचे देऊन जमते म्हणजे ब्लड रिलेटिव्ह, परंतु ते ब्लड रिलेटिव्ह सध्याच्या मितीला त्याची वंशावळ तुम्हाला ती खिचावी लागते, म्हणजे ज्याची व्हॅलिडिटी तुम्ही तुमची जात सिद्ध करताय त्याची व्हॅलिडिटी तिथून तुम्हाला वंशावळ खेचत अर्जदारापर्यंत आणावं लागतं, तर होतंय आणि त्याच्या अनुरूप तुम्हाला पुरावे तिथं द्यावे लागतील, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु आता इथं तुमची भावकी म्हणजे लांबचे नातलग असल्यानंतर तिथं तुम्हाला महसुली पुरावे पण तिथं द्यावे लागेल, हे पण गोष्ट एक लक्षात घ्या.